पुष्यामृत योग आहे एका वर्षामधून फक्त 3 किंवा 4 वेळा येत असतो, म्हणून याचं महत्त्व खूप जास्त वाढले। सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। गुरु पुष्यामृत 21 नोव्हेंबर 2024 या रोजी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे। तर गुरु पुष्यामृत म्हणजे काय त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया। त्यामध्ये कोणती सेवा करायची आहे, काय याला एवढं महत्त्व दिले गेलेलं आहे। तर गुरु पुष्यामृत म्हणजे जे पुष्य नक्षत्र आहे, 27 नक्षत्र असतात, त्या 27 नक्षत्रमध्ये जे पुष्य नक्षत्र आहे हा सर्व नक्षत्रांचा राजा असं म्हणलं जातं। म्हणजे सर्वश्रेष्ठ नक्षत्र जे आहे ते पुष्य नक्षत्र आहे, त्यामुळे पुष्य नक्षत्राला एवढं महत्त्व दिलं जातं। तर पुष्य नक्षत्रामध्ये जेव्हा गुरु चंद्रोदय जेव्हा पुष्य नक्षत्रामध्ये होतो, पुष्य नक्षत्रामध्ये जर चंद्रोदय झाला म्हणजे त्या आणि तो गुरुवारी जर आला तर त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हणलं जातं। याला एवढं महत्त्व दिलेलं आहे कारण ह्या सर्व नक्षत्रांचा जो राजा आहे तो पुष्य नक्षत्र आहे। त्यावेळेला ते जेव्हा नक्षत्र येतो त्यावेळेला जे काही आपण कामं करत असतो, जे कोणती आपण उपाय करत असतात, सेवा करत असतात, एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करत असतात, कोणतंही कार्य केलेला हा अतिशय शुभ मानलं जातं। आणि जे कार्य आपण करणार आहे त्या कार्यामध्ये देवतांची साथ आपल्याला लाभत असते आणि जेव्हा देवतांची साथ आपल्याला लाभते तेव्हा ते कार्य आपलं सिद्ध होतो, सक्सेसफुली कंप्लीट होतो ते काम। त्यामुळे या योगाला एवढं महत्त्व दिलेलं आहे। तर गुरुवारी जे 21 नोव्हेंबर आहे त्याचा जे योग आहे, त्याचा जे मुहूर्त आहे तो सकाळी 6:52 पासून सुरू होत आहे आणि दुपारी 3:34 पर्यंत हा योग आहे। त्या या योगामध्ये तुम्ही जे काही सेवा करणार आहे, जे कोणतं एखादं नवीन कार्य तुम्ही स्टार्ट करणार आहे तर त्यामध्ये देवांचा आशीर्वाद तुम्हाला नेमकं प्राप्त होणार आहे। तर या दिवशी आपल्याला कोणतं कार्य करायला पाहिजे जेणेकरून की आपल्या घरातले काम म्हणा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता मुहूर्त तर तुम्हाला मी सांगितले आहे आणि गुरु पुष्यामृताचं महत्त्व सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। आता दिवशी आपल्याला नेमकं कोणती सेवा करायची आहे जेणेकरून की भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्यावर, आणि गुरुवार आहे म्हणजे आपले जे गुरु आहे श्री स्वामी समर्थ आणि दत्त महाराज यांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे। तर त्या दिवशी सर्वात आधी तुम्ही जेव्हा सकाळी त्या दिवशी थोडंसं लवकर उठा कारण वेळ जे आहे, मुहूर्त जे आहे ते खूप कमी आहे। कारण आपल्याला फक्त सकाळी उठलं किंवा आपण जप मंत्र हेच नाही करणार ना, आपल्याला घराचे कामं आवरून मग ते आपल्याला इतर देवांची सेवा करायची आहे। त्यामुळे थोडंसं लवकर उठा जेणेकरून तुमचे काम लवकर आवडले जाणार आहे। मग त्या दिवशी तुम्ही जेव्हा सकाळी उठणार आहे त्यामुळे थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे किंवा फक्त गोमूत्र टाकून आंघोळ केलं तरी, कारण त्याच्याने काय होतं आपली शारीरिक शुद्धी होते त्यामुळे, आणि तो महत्त्वाचा आहे। आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही गोमूत्र टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर आपण जेव्हा फरशी पुसत आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं मीठ टाकायची आहे आणि त्याने आपल्याला फरशी पुसायची जेणेकरून की हे काय आहे सगळ्या गोष्टी निगेटिव्हिटी ऑब्झर्व करून येते। जे काही निगेटिव्हिटी आहे आता प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काही ना काही निगेटिव्हिटी सगळ्यांच्या घरी असतात। त्यामुळे तुम्ही जर गोमूत्र, हळद आणि मिठाने जर फरशी पुसले गेलं तर कानाकोपऱ्यात असलेली निगेटिव्हिटी सुद्धा ती काय होणार आहे, बाहेर निघून जाणार आहे। आणि जिकडे निगेटिव्हिटी नसतो ना तिकडे पॉझिटिव्हिटी असतो, जिकडे पॉझिटिव्हिटी असतं तिकडे आई भगवान यांचा प्रवेश होत असतो। तर त्यामुळे तुम्ही हे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा आंघोळ वगैरे केल्यानंतर सर्वात आधी तुम्ही फरशीच पुसून घ्या, त्यानंतर आंघोळ करा गोमूत्राने, फरशी वगैरे स्वच्छ वगैरे घर स्वच्छ करून घ्या गोमूत्र, हळद आणि मिठाने, आणि त्यानंतर आंघोळ करून घ्या गोमूत्राने जेणेकरून की घरही स्वच्छ झालेलं आहे आणि तुमचं शरीरही स्वच्छ जाणार। आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा उंबरठा आपलं घरातलं आपण पाणी टाकून पाणी शिंपडून तुम्ही जर पुसत असाल तर अतिउत्तम आहे, रोज करायला पाहिजे त्या गोष्टी। आणि या दिवशी आपल्याला परत दारावरचं जे आहे पाणी वगैरे हे टाकून तुम्ही गोमूत्र टाकून परत दार पण आपलं पुसून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तर गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं हळदी टाकायची आणि त्याचं लेपन करायचं आहे आपल्याला आपल्या उंबरठ्यावर, निगेटिव्हिटी बाहेर फेकून देते हे आम्ही। आणि त्यानंतर तुमचं जे घराचा मुख्य दरवाजा आहे त्यावर आपल्याला गोमूत्र आणि हळदी टाकून आपल्याला स्वास्तिक काढायचे आहे त्यामध्येच। इकडे हे झालं त्यानंतर बाहेर सुंदरशी रांगोळी काढून तुम्ही एक दिवा लावू शकता सकाळ संध्याकाळ, कारण गुरु पुष्यामृत योग आहे आणि सकाळपासूनच आपला सुरू होणार आहे मुहूर्त। त्यामुळे त्या दिवशी तुम्ही सकाळी सुद्धा दिवा लावू शकता, खूप अति चांगलं राहणार आहे, खूप शुभ राहणार आहे। बघणाऱ्यांना सुद्धा ती पॉझिटिव्ह फिलिंग येते, बघणाऱ्या सुद्धा आपण जे करतो आपल्याला तर होणारच आहे, पण जो व्यक्ती बघत जातो ना आपल्या घरात आपल्या दारामध्ये की रांगोळी कशी काढलेली आहे, दिवा कसा लावलेला आहे, लेपन कसं केलेलं आहे, तर त्यांना सुद्धा पॉझिटिव्ह फिलिंग्स येत असतात ते बघून। तर ते सुद्धा तुम्ही करा। आणि त्यानंतर बाहेरचं झालं
घर स्वच्छ झालं, आपण बाहेरचं पण बघितलं, आणि त्यानंतर सूर्याला तुम्ही देत असं कंपल्सरी, तुळशी मातेची पूजा ते कंपल्सरी आहे. आणि त्यासोबतच जेव्हा तुम्ही किचनवरती, किचन म्हणजे काय आहे आपलं अन्न आहे, तो अन्नपूर्णा मातेचं मंदिर म्हणलं जातं. किचन सुद्धा आपला हा मंदिरच आहे, कारण जे आपण जेवत असतो, ज्या पॉझिटिव्ह माइंडसेटने आपण स्वयंपाक बनवतो तेच पॉझिटिव्ह माइंडसेट आपल्या आत जातात, आणि तो अन्न आहे तर अन्नाला अमृत बनवायचं आहे का विष बनवायचं आहे तो आपल्या माइंडसेटवरती डिपेंड असतो. त्यामुळे तिकडे काही जर निगेटिव्हिटी असेल ना तर तेही पळून जाणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, किचन ओटा जी आहे व्यवस्थितपैकी मस्त रात्रीच तुम्ही घासून पुसून स्वच्छ करून ठेवा. मग सकाळी काय होणार, फक्त पाणी शिंपडून त्याला चांगलं स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यावरती एक छोटासा दिवा लावा, आणि किचन ओट्यावरती जे आपले टाईल्स असतात तिकडे आपल्याला काय करायचं आहे, हळदी जे आपलं तूप आहे गाईचं तूप शुद्ध, त्याच्याने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे, आणि त्यावरती आपल्याला हळदीचं स्वास्तिक काढायचं आहे. म्हणजे आधी तुपाने स्वास्तिक काढून घ्या, त्यावर थोडंसं हळद आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक छोटासा दिवा लावायचा आहे, जे गॅसचं स्टोव आहे आपला, त्यामध्ये काय करायचं, शेगडी ज्याला म्हणलं जातं त्याला बर्नर, त्याला आपल्याला हळद कुंकू वगैरे टाकून अक्षत वगैरे टाकून आपल्याला त्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. या सफाई झाल्यानंतर आपण म्हणजे ओट्याची पूजा वगैरे केल्यानंतर आपल्याला आपल्या मंदिराची पूजा करायची आहे. आपलं जी नित्यसेवा आहे, आपण जसं मंदिराची नित्य पूजा वगैरे करत असतात, त्या पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कुंकुमार्चन करायचं आहे. कारण आई लक्ष्मीची पूजा म्हणजे आई लक्ष्मीला सर्वात आवडतं काय आहे ते कुंकुमार्चन आहे. आता तुमच्याकडे श्रीयंत्र आहे तर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. जर शक्य झालं तर गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी तुम्हाला एक सांगते मी की 1 रुपयाचा कॉईन घ्या, तुमच्याकडे जे पण आहे त्या कॉईनवरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि कुंकुमार्चन जे केलेलं कॉईन आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. आता तुम्ही आईच्या मूर्तीवर जर कुंकुमार्चन केलं तर आईची मूर्ती आपण तिजोरीत नाही ठेवू शकणार. त्यामुळे तुम्ही त्या दिवशी जे कुंकुमार्चन करणार आहे ते कॉईनवरती करा. आणि शक्य झालं तर 16 वेळा तुम्ही कुंकुमार्चन करा. आणि ती जी कॉईन आहे, तो जो पैसा आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा. आणि यासोबतच तुम्ही जर लक्ष्मी कुबेर पोटली जर बनवला असताल दिवाळीमध्ये तर ते बाहेर काढा, त्याची सुद्धा पूजा करा. यासोबतच लक्ष्मी कुबेर पोटली किंवा आपण जे काही आपण पोटल्या वगैरे आपले उपाय वगैरे जे काही तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलेलं असतात ना, तर त्या तुम्ही काढायचा आणि त्याच्यावरती पण परत सेवा करायची, जेणेकरून त्याच्यातली एनर्जी आहे ना तो वाढत जाणार आहे. नाहीतर आपण वर्षभरातून एकदा करतो आणि नंतर ते ठेवून जातो, म्हणजे त्याच्यातली एनर्जी कुठं ना कुठं कमी होत असते. मग आपल्याला वाटतं की हा उपाय काम करत नाही, असं नाही आहे. असं जे मोठे मुहूर्त येत असतात, चांगले मुहूर्त येत असतात ना, शुभ मुहूर्त, त्या मुहूर्तावरती आपल्याला ते तिजोरीमध्ये ठेवलेले जे काही उपाय आपण केलेले आहे ते काढायचं, त्यावरती परत आपण सेवा करायची, जेणेकरून ते परत काय होणार आहे, परत ते चार्ज होणार आहे. जसं आपण बॅटरी चार्ज करतो ना आपल्या मोबाईलची, त्या पद्धतीनं मग ते परत चार्ज होणार आहे. मग त्याला परत तुम्ही त्या वेळेला ठेवू शकता. तर तिजोरीमध्ये कुंकुमार्चन चांगलं आहे, 16 वेळा करा. 1 रुपयाचं कॉईन आहे त्याच्यावरती करून तुम्ही ती कॉईन सुद्धा तिजोरीमध्ये ठेवू शकता. नाहीतर आईच्या ह्याच्यावरती तुम्ही मूर्तीवरती, नाहीतर श्रीयंत्र आहे त्यावरती कुंकुमार्चन करा. आणि जे कुंकुमार्चन केलेलं आहे त्याचे कुंकू आहे एक छोट्याशा डब्बीमध्ये हे करून ठेवायचं, जमा करून ठेवायचं आहे. तुम्ही परत तोच कुंकू सुद्धा वापरू शकता. आणि बाहेर जाताना रोज एक सवय ठेवून द्या तसं की रोज बाहेर जाताना ते कुंकू तुमच्या कपाळी लावून जा. त्याचा खूप स्वामी सेवाकारांना खूप अनुभव आलेला आहे त्यांचा, की त्यांचे कार्य कसे सिद्ध होत असतात, ते प्रत्येक कामामध्ये कसं त्यांना यश मिळत असतो त्या पद्धतीनं. ॲक्च्युली आता मी पण हा रेग्युलर, मला ॲक्च्युली लक्षात नसतं, पण मी आता व्हिडिओ बनवताना सुद्धा मी सुद्धा ते कुंकू लावूनच बनवणार आहे. ॲक्च्युली लावून येते आता हे लावलेलं आहे मी. आता मला लक्षात, म्हणजे मी नेक्स्ट टाइमला बरोबर व्यवस्थित विचार करून मग बनवणार व्हिडिओ. म्हणजे कसं आहे, मला पण लक्षात राहत नाही ॲक्च्युली घाईमध्ये. तर बाहेर जाताना तुम्ही ते लावत जावा. आणि त्यासोबत तुम्हाला आता नित्यसेवा तुम्ही करतच असाल, कोणताही तुम्ही उपाय जर करणार असाल ना तर तुम्ही नित्यसेवा करावंच लागणार आहे. नित्यसेवा केला तरच ते उपाय काम करणार आहे, नाहीतर ते काम होणार नाही. मी 100% लिहून देते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये, ओपनली सांगत आहे मी. तुम्ही जर नित्यसेवा नाही करत तर ते कोणतेही उपाय तुम्ही करा, नाही फरक पडणार त्याने. मग तुम्हीच म्हणणार की हा उपाय खोटा आहे किंवा, कारण कोणताही उपाय असो त्याचे आपल्याला कसं करतात त्याच्यामध्ये भावना टाकावं लागतं, त्याचे रूल्स असतात ते आपल्याला फॉलो करावं लागतात. नित्यसेवा हा कंपल्सरी आहे कोणत्याही उपायासाठी. त्यामुळे नित्यसेवा नक्की करा. आणि त्या दिवशी गुरुवार आहे, दत्त महाराजांची तुम्ही 1 माळ जप करू शकता. ओम त्रिसुताय विद्महे अनुसूयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असं त्यांचा मंत्र आहे. तर त्यांचा तुम्ही 1 माळ जप करू शकता. स्वामींसमांचा जर तुम्ही 11 माळी जप आणि 3 अध्याय तर करणारच आहे त्या दिवशी. त्यासोबत आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कमलात्मक मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम
महालक्ष्मी नमः प्रणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविची हा म्हणू शकता। त्यानंतर तुम्ही कनकधारा श्लोक जे आई लक्ष्मीला प्रसन्न करतो, आवडतो आई लक्ष्मीला, तो कनकधारा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता। महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता, ते छोटं आहे तर ते 16 वेळा तुम्ही म्हणू शकता। कुंकुमार्चन तुम्ही 16 वेळा करू शकता। त्यासोबतच आता दत्त महाराजांची आपण सेवा केली, त्यांचा 1 माळ करा तुम्ही। दुसरा स्वामींची सेवा केली 11 माळी आणि 3 अध्याय। त्यानंतर आई लक्ष्मीची तुम्ही सेवा केली, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, 99 मंत्र, कमलात्मक मंत्र या पद्धतीने आणि 16 वेळा कुंकुमार्चन ही आई लक्ष्मीची सेवा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूची सेवा करायची आहे तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र हा एक भगवान विष्णूची सेवा झाली। आणि त्यासोबत तुम्ही भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी जे व्यंकटेश्वर स्तोत्र आहे ते तुम्ही हे करू शकता। त्यासोबतच विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते तुम्ही त्याचा जाप करू शकता, पठण करू शकता। या पद्धतीने तुम्ही भगवान विष्णूंची जे सेवा दिलेली आहे, भगवद्गीतेचा जसं 15वा अध्याय आहे, गीतेची 18 नावे आहेत, त्या सेवा तुम्ही जे नीती पुस्तिकेमध्ये दिलेली आहे ते तुम्ही सेवा करू शकतात। या सेवा करा या काळामध्ये, जेणेकरून की नक्कीच तुम्हाला अनुभव येणार आहे, कारण हा योगाचं महत्त्व खूप 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 आहे। त्यामुळे या सेवा तुम्ही मनाने करा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणून येणार आहे। आणि या दिवशी भरपूर जण, म्हणूनच तुम्ही सोन्याच्या दुकानावरती जा। आणि हा सर्वात महत्त्वाचा तुम्हाला सांगू, हा जे एका वर्षातून फक्त 3 किंवा 4 वेळा हा येतो, म्हणून याचं महत्त्व वाढलेलं आहे। म्हणूनच आपल्याला मनाने त्या दिवशी थोडंसं लवकर उठून ह्या सगळ्या सेवा करायची आहे। आणि जो टाइम आहे ना, लिमिटेड पिरियड 3:34 मिनिटापर्यंत, कारण आपण घरचे कामं आवरत आपल्याला 12-1 वाजून जातात, मग आपल्याला वेळ भेटणार नाही। त्यामुळे त्या दिवशी थोडंसं लवकर उठून आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायची आहे आवर्जून। म्हणून सांगते तुम्हाला 3-4 वेळा फक्त हा वर्षातून येतो, तर त्याचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या। थोडंसं लवकर उठा आणि नक्की या सेवा करा आणि तुम्ही सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काय बदल घडलेला आहे। मी पण करणार आहे या सगळ्या सेवा, मी पण करणार आहे। आणि ते तुम्हाला कसं करणार आहे की मी काय करते काय नाही, ते माझं ब्लॉग चॅनल आहे मंगेश नले ब्लॉग्स म्हणून, त्या चॅनलवरती तुम्हाला माझे सगळे ब्लॉग्स मिळून जातील। तर नक्की बघा की मी काय करते आणि काय नाही। श्री स्वामी समर्थ। त्या सेवा केल्याने आपले जे गुरु आहे ते प्रसन्न होतात, आई लक्ष्मी प्रसन्न होतात आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात। त्यामुळे या सगळ्या सेवा तुम्ही मनभावाने करा। एकही सेवा केली, 1 माळ जर नाही झालं तर कमीत कमी 11 वेळा म्हणा, कमीत कमी 16 वेळा म्हणा, तुमची जेवढी इच्छा झाली तेवढा वेळ तुम्ही म्हणू शकता। पण नक्की या सेवा करा। जे छोट्या उपाय, योग जर मुहूर्त जर जास्त असलं ना, ते काय असं एकच पारायण असतं। आपल्याला सांगितलं जातं जेव्हा आपण घरी जेव्हा त्याचं पठण करतो, आपल्याला त्याचा एक पारायणाचा आपल्याला त्याचा पुण्य मिळत असतो। तेच जर तुम्ही एखाद्या नदीजवळ जाऊन केलं तर ते 100 पटीने फळ मिळत असतो। एखादा धामवरती, मोठं धाम आहे, जर आपले गुरुपीठ आहे, तिकडं जर तुम्ही त्याचं केलं तर 1 पारायण केलं तर त्याचा 1000 पटीने तुम्हाला त्याचा फळ मिळत असतो। तर ते डिफरन्स कशाचा आहे? डिफरन्स आहे जागेचा। आपल्या घरामध्ये एवढी एनर्जी नाही आहे, त्यामुळे 1 पारायण केलं तर त्याचा एकच पुण्य मिळत असतो। आणि जागी जो आहे त्याची जे महत्त्व आहे तो वाढत जातो। तुम्ही एकच पारायण करणार पण त्याचा 1000 पटीने तुम्हाला त्याचा पुण्य मिळत असतो। का? कारण की जागेचा महत्त्व आहे। त्याच पद्धतीने गुरुपुष्यामृत म्हणजे मुहूर्ताचा फरक असतो। मुहूर्त हा एवढा स्पेशल असतो ना, त्यामुळे आपण केलेली छोटी सेवा, छोटे उपाय सुद्धा खूप पटीने काम करतो तो, म्हणजे एकदम इफेक्टिव्हली तो काम करत असतो। त्यामुळे या मुहूर्ताला अजिबात सोडू नका आणि जास्तीत जास्त सेवा करून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता। श्री स्वामी समर्थ।